इकडे लोकसभेच्या उपाध्यक्षपदाच्या मागणीबाबत इंडिया आघाडी ठाम दिसते। विरोधी पक्षनेत्याला उपाध्यक्ष बनवण्यासाठी सरकार सहमत न झाल्यास किंवा सरकारने या बाबीला मंजुरी न दिल्यास लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढू असा इशारा इंडिया आघाडीने दिलाय। 26 जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल आणि विरोधकांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार उभा केला तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडेल। आणि भाजप खासदार भृतहरी महताब यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यावरती त्यांच्या काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। परंपरेनुसार सर्वात ज्येष्ठ खासदाराची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते, पण 8 वेळेला काँग्रेस खासदार असलेल्या कोडीकुनिल सुरेश यांना 7 वेळेला खासदार असलेल्या भाजपच्या भृतहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष बनवलं असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटलंय। परंपरेनुसार ज्येष्ठ सदस्याची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाते। 18व्या लोकसभेत काँग्रेसचे सुरेश आणि भाजपचे वीरेंद्र कुमार हे 8 वेळेला खासदार राहिलेत, म्हणजे ते सर्वात वरिष्ठ आहेत। वीरेंद्र कुमार केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे सुरेश हे हंगामी अध्यक्ष बनायला हवे। मात्र 7 वेळेला खासदार असलेल्या महताब यांना हंगामी अध्यक्ष बनवण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।